श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की 21 तांदळाचा उपाय हा आपल्याला श्रावण सोमवारी पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे, कशासाठी करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्रावण महिना आपल्या भगवान शंकरांना समर्पित आहे. 5 ऑगस्टपासून आपला श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 5 ऑगस्टलाच पहिला श्रावण सोमवार आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी शिवमुठ आपली तांदूळ असणार आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमुठ ही वेगवेगळी असते, तर पहिल्या श्रावण सोमवारी शिवमुठ ही तांदूळ असणार आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी श्रावण सोमवार आहेत त्याच्यामध्ये 21 तांदळाचा उपाय प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला करता येणार आहे किंवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये रोजच्या रोज केलात तरी चालेल. मी जी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय मंदिरात असेल, भगवान शंकराच्या मंदिरात असेल त्या ठिकाणी करू शकता किंवा घरामध्ये भगवान शंकराचे पिंड असेल त्या ठिकाणी करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही जास्त नामस्मरण ह्या महिन्यामध्ये करू शकता, जास्त पारायण असेल करू शकता, सेवा जास्त करू शकता. जी तुम्हाला इच्छा आहे ती इच्छा, जी तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे ती सेवा तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता. नामस्मरण करत असताना, ज्यांना भगवान शंकराची सेवा करत असताना जी नामस्मरण करायचं आहे, पुरुष असतील ओम नमः शिवाय, स्त्री असतील नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला घरामध्ये करायचा आहे. खूप जण पुरुष स्त्री असतील सगळेजण ओम नमः शिवाय म्हणत असतात, तसं केलं तरी चालेल. तर लक्षात ठेवा, आपल्याला दिवसभरात कधीही जसं जमेल तसं ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय असं म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर लक्षात ठेवायचं की ज्या दिवशी आपला श्रावण सोमवार आहे त्या दिवशी म्हणजे आपण आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालत असतो. खूप जण काय करतात, सगळे देव एकत्र करून स्वच्छ करतात, म्हणजे एका पाण्यामध्ये सगळे देव टाकतात. तसं न करता एक एक देव आपल्याला स्वच्छ करायचं आहे. म्हणजे देव एकत्र कधीच धुवायचे नाहीत हे सांगायचा एक हेतू आहे. आणि आपली जी भगवान शंकराची पिंड आहे त्याच्यावर आपल्याला रोजच्या रोज श्रावण महिन्यामध्ये अभिषेक घालायचा आहे. अभिषेक तुम्ही कच्चं दूध घ्यायचं आहे, तापवलेलं दूध कधीच घ्यायचं नाही, कच्चं दूध घ्यायचं आहे. नंतर पंचामृत असेल पंचामृताचा अभिषेक घालू शकता. नंतर शेवटी पाण्यानं अभिषेक घालायचा आहे. तुम्हाला जर कच्चं दूध भेटलं असेल, कच्च्या दुधानं अभिषेक घाला किंवा पाण्यानं घाला, जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या परीनं तुम्हाला जसं करायचं आहे तसा अभिषेक तुम्ही करू शकता. पण एक लक्षात ठेवा, वेगळ्या म्हणजे देव एकत्र करून धुवू नका. एक एक देव स्वच्छ करायचा आहे किंवा भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक घालत असताना ह्या गोष्टीने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना शिवमहिम स्तोत्र जे आहेत त्याचं एक वेळा पठण करायचं आहे. म्हणजे थोडं थोडं पाणी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर सोडायलात त्यावेळेस एका साईडला शिवमहिम स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते जी पाणी आहे झाडाला न फेकता तुम्ही सगळ्या घरातल्यांनी ते पाणी प्यायचं आहे. घरातल्यांनी सगळ्यांनी म्हणजे तुमच्या घरामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत ते पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे. त्याच्यामध्ये शिवमहिम स्तोत्र जी म्हणलेलं आहे त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये येते आणि ती पाणी आपल्या भगवान शंकरांना अभिषेक घातलेलं पाणी असल्यामुळे ते पाणी आपण पिऊ शकता. अशा प्रकारे त्या पाण्याचा उपाय करायचा आहे. तुम्ही खरंच हा उपाय नक्की करा. घरातल्यांचे जे आजारपण आहे ती एक कमी व्हायला सुरुवात होते किंवा जी हट्टी मुलगा असेल मुलगी असेल तिचा हट्टीपणा सुद्धा कमी व्हायला सुरुवात करते. पण रोजच्या रोज श्रावण महिनाभर तुम्हाला ही सुद्धा उपाय आपल्या घरच्यांसाठी करायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला मी सांगत आहे की 21 तांदळाचा उपाय करायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला जी आपली देवपूजा झाली नंतर आपण भगवान शंकरांची पिंडीवर अभिषेक घातला, त्यांना 11 असतील 108 असतील जेवढे बेलपत्र असतील ती अर्पण केलात, फुलं अर्पण केलात, जी शिवमूठ आहे तांदूळ ती अर्पण केली. त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरात 21 तांदळाचा उपाय कधीही करू शकता. सकाळी करू शकतात, प्रदोष काळामध्ये करू शकतात, कधीही करू शकतात. असं नाही आहे की तुमची आता जी तुम्ही सेवा करणार आहात, जी भगवान शंकरांच्या म्हणजे आपण खूप जण शिवलीला अमृताचं ग्रंथाचं पारायण करत असतो, खूप जण स्वामी चरित्राचं पारायण करत असतं, गुरुचरित्राचं करत असतं. म्हणजे ज्यांना इच्छा असते ते सोमवारपासूनच सुरू करतं पारायणाला. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या सेवा दुसऱ्या आहेत त्या सेवा तुम्ही करून घेऊ शकता आणि दिवसभरात कधीही 21 तांदळाचा उपाय करू शकता. असं काही बंधन नाही की तुम्हाला सकाळीच करायचं किंवा प्रदोष काळामध्ये करायचं. कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, पण श्रावण सोमवारी नक्की करा. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते, जी पैसा येतो तो टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा. तुम्ही दररोजच्या दररोज केलात तरी चालेल. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये
प्रत्येक दिवशी तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल. तर तुम्हाला अक्षदा घ्यायच्यात, म्हणजे जे आपले तांदूळ असतात ते तांदूळ घ्यायचे. तर ती जे तांदूळ आहेत फुटलेली म्हणजे तुटलेली जे आहेत, तुटलेले घ्यायचे नाहीत. त्याचबरोबर भंग झालेले घ्यायचे नाहीत, म्हणजे चांगले तांदूळ आपल्याला घ्यायचे. त्याला रंग लागलेला असेल, म्हणजे रंग म्हणजे हळदी कुंकू असेल किंवा काही पिवळं लागलेलं असेल, ते तांदूळ तुम्हाला न घेता पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत. 21 तांदूळ घ्यायचे आहेत. 21 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ जे आहेत आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना तुम्हाला 21 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही 16 वेळा म्हणलात तरी चालेल, पण 21 आपण अक्षदा घेत आहोत म्हणून 21 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला भगवान शंकराची पूजा करत असताना लक्ष्मी मातेची पूजा करावी लागते. आपण भगवान विष्णूंची सेवा केली की लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असतो, कारण की आपल्याला माहिती की जर भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी असं जर वाटत असेल तर लक्ष्मी मातेची पण सेवा करावी लागते. तसं भगवान शंकराची जर सेवा करायची असेल, म्हणजे कृपा करून घ्यायची असेल, तर तुम्हाला पार्वती मातेची पण सेवा करायची आहे. आणि आपल्याला माहिती की पार्वती मातेचं रूप हे लक्ष्मीचं रूप आहे असं मानलं जातं. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. 21 तांदूळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्हाला माझा उजवा हात दिसत असेल, म्हणजे डावा हात दिसत असेल, कारण की सेल्फी कॅमेरा असल्यामुळे उजवा हातच घेतलेला आहे पण डावा दिसत असेल, तर तुम्हाला उजवा हात घ्यायचा आहे. अक्षदा अशा हातामध्ये घ्यायच्या आहेत. समजा अशा हातामध्ये 21 घ्यायच्यात किंवा मूठ बांधला तरी चालेल. अशा पद्धतीने 21 अक्षदा घ्यायच्यात आणि मंत्र म्हणायचा आहे. कोणता मंत्र म्हणायचा आहे? कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना जी मंत्र म्हणत असतो त्याच्यामधला कमलात्मक मंत्र जे आहे तो मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. हातामध्येच अक्षदा घ्यायच्या, 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि भगवान शंकराच्या पिंडीवर ती अक्षदा अर्पण करायच्या. हळदी कुंकू न लावलेले तांदूळ घ्यायचे आहेत. पिवळे तांदूळ घ्यायचे नाहीत, म्हणजे हळदी कुंकू न लावलेले पिवळे तांदूळ घ्यायचे नाहीत, फक्त पांढरे शुभ्र. आपल्याला माहिती भगवान शंकरांना हळदी कुंकू आपण लावत नाही, त्याच्यामुळं म्हणजे आपण अर्पण करत नाहीत भगवान शंकरांना. तसंच लक्षात ठेवा, पांढरे शुभ्र तांदूळ आपल्याला घ्यायचे. कोणत्याही पूजेमध्ये आपण हळदी कुंकू लावूनच अक्षदा घेत असतो, पण जी अक्षदा घ्यायच्या त्या पांढऱ्या शुभ्र अक्षदा आपल्याला श्रावण सोमवारी घ्यायच्यात. हा उपाय तुम्ही प्रत्येक दिवशी केलात तरी चालेल किंवा जी 5 श्रावण सोमवार आले त्या दिवशी केलात तरी चालेल. तर प्रत्येक श्रावण सोमवारी हा उपाय करायचा आहे. तर हातामध्ये तांदूळ घेतले, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्राचा जप तुम्हाला 21. आणखी एकदा तुम्हाला मी सांगते, हातामध्ये 21 अक्षदा घ्यायच्या आहेत. तुटलेल्या घ्यायच्या नाही आहेत, चांगल्या घ्यायच्या आहेत पूर्ण. आणि ते झाल्यानंतर जी मंत्र तुम्हाला मी म्हणत आहे तो मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. 16 वेळा म्हणला तरी चालेल. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः असा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. आणि जी हातातल्या अक्षदा आहेत त्या आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायच्यात. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. तुम्हाला समजलं असेल, हा जी उपाय आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. कमलात्मक मंत्रच म्हणायचा आहे, लक्षात ठेवा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा मंत्र देते. तर अशा पद्धतीने तुम्हाला 21 तांदळाचा उपाय येणाऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.